बीड शहरातील सैनिकी स्कूल आज इथे कझन भावाची जॉईनिंग होती. एंट्रन्स गेटवरच भारताचे राष्ट्रपती, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स चीफ यांचे फोटोज होते. प्रिन्सिपल ऑफिस साईडला जॉईनिंग प्रोसेस सुरू होती. आम्ही लहानाचे मोठे झालोत, पण आज पण त्याच शाळेमध्ये करपे सर नावाचे टीचर शिकवत आहेत. प्रिन्सिपल ऑफिस मध्ये गुणवंत विद्यार्थ्याची लिस्ट होते. त्याच्यामध्ये मी माझं नाव शोधत होतो, पण तितक्यात लक्षात आलं की या शाळेमध्ये गुणवंत बनण्यासारखं मी कामच काय केलंय. मी तो एक नंबर का आवारा था. या शाळेत प्रिन्सिपल आले किती गेले किती, पण कुर्सी काय बदलली नाही. सर्व फॅमिली मेंबर्स निघाले नवीन नवरदेवला वाट लावायला. हे बघू शकता तुम्ही, झाडं किती मोठे झालेत. शाळेत असताना आम्हीच लावलेत असं म्हणणार नाही बरं का. सर्व मुलं जेवण करून निघाले निवासात झोपायला. गांधी हाऊस महात्मा गांधीचं घर नाही बरं का. हे बघू शकता तुम्ही, डबल डेकर बेड. इथं भेटले आपले सस्ते फॅन्स. त्यांना घरच्यांची आठवण येत होती म्हणून फोन लावून दिले. लेच खुश झाले. त्या बघा कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी कसं ढकलिलं. सर्व मुलांना शेक हँड केला. सर्व खुश झाले. बच्चे मन के सच्चे. जय पण लॉकर मध्ये सामान ठेवून रेडी होता बोर्डिंग स्कूल लाईफ जगण्यासाठी. साईडचं पोरग झोपलंय म्हणून ते पण झोपी गेला. आज पहिलाच दिवस आहे, झोपतो. आता इथून पुढे तर अभ्यास करायचाच आहे, दररोजचाच आहे. खाली डायनिंग हॉल मध्ये आलोत. ही बघू शकता तुम्ही, चपात्या चोरायची मशीन. रिटायर फौजी तांदळे सर सर्व फॅमिली मेंबर्सला ऍक्च्युली ही चपात्याची मशीन काम कशी करते, कशी चपाती भाजून निघते, सर्व इन्फॉर्मेशन देत होते. हे बघू शकता तुम्ही, पीठ चोरायची मशीन. हे बघा, हे चव्हाण आचारी 10 वर्ष झाले हिथंच. हे एरिया आंघोळ आणि कपडे धुण्याचा. 6 वर्ष इथं बिना साबणीचे कपडे धुतलेत. डायनिंग हॉल 3 टाइम इथं नुसतं खाऊन झोपायचे कामं केलेत. जे घरच्यांना बाय करून तर गेला, हाय करून 2 दिवसात घरी पळून येऊ नाही तर कल्याणच झालं मग. आपल्या मागं पण लई मोठी फॅन फॉलोइंग आहे. सेल्फी, ऑटोग्राफ, इंस्टाग्राम आयडी असाच सपोर्ट राहू द्या. जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद.